पिली गावात केवळ 7 मतदारांसाठी मतदान केंद्र उभारलंय। गाव न सोडलेलं एक कुटुंब या गावात राहत असून त्या कुटुंबातील 7 मतदारांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आलंय आणि या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। एक मत सुद्धा महत्त्वाचं असतं लोकशाही व्यवस्थेमध्ये आणि निवडणूक आयोगानं हे आज परत एकदा सिद्ध केलेलं आहे। मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जिथं केवळ 7च मतदार आहेत। हे चारी बाजून आपण बघू शकता, हे घनदाट जंगल आहे, मेळघाटचं घनदाट जंगल, आणि मेळघाटच्या ह्या घनदाट जंगलामध्ये वसलेलं पिली नावाचं एक गाव आहे जे सेमाडो गट ग्रामपंचायती अंतर्गत येते। व्याघ्र प्रकल्प आहे हा, आणि हा जो मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे, या व्याघ्र प्रकल्पामध्ये हे गाव येत असल्यामुळे या गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला। 3 वर्षापूर्वी या गावातल्या सगळ्याच लोकांना बाहेर नेण्यात आलं। मात्र आता परिस्थिती अशी आहे की एक कुटुंब याच गावात राहिलं, जे भोगेलालचं कुटुंब आहे। कारण इथून पुनर्वसन जर केलं तर फक्त पैसे मिळत आहेत, मात्र इथं असलेली शेती त्यांना दुसरीकडे मिळणार नाही। त्यामुळे उपजीविका ही शेतीवर चालते। नेमकं काय करायचं त्यांचा प्रश्न त्यांना पडला होता, त्यामुळे त्यांनी जाण्यास नकार दिला। आम्हाला शेतीसाठी जमीन द्या असं त्यांनी मागणी केली, आणि शेतीसाठी जमीन न मिळाल्यामुळे त्यांनी गाव सोडलं नाही। ते दोघं नवरा बायको आपल्या कुटुंबियासोबत राहतात। क्या यहाँ पर सिर्फ 7 लोग हैं इस गांव में, 7 लोगों के लिए पोलिंग बूथ लगा है यहाँ पर। क्या लग रहा है आपको? अच्छा है, मस्त है, बढ़िया, सब कुछ ठीक है। नहीं, आपने जो है वोटिंग किया, क्या सोच के वोटिंग किया? आपकी क्या समस्या हल होगी या कुछ अच्छा लीडर आप चुन के देंगे, क्या सोच के आपने वोट किया? हमने ऐसा बहुत खुशी से किया है। क्या लग रहा है आपको कि आपको कैसा लीडर चाहिए जो आपकी समस्याएं सुने या अच्छी सरकार बने, क्या चाहते हैं आप? अब सरकार कोई भी बने, सरकार की जगह पे सरकार गरीब तो गरीब का काम करके रहेगा। अच्छा, ऐसा बात है। इसलिए आपने जो आज वोटिंग किया है। हाँ। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये या सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, पिली, मेळघाट, अमरावती।